ऐकू येई, मधुर स्वर हा ऐकू येई, कुणाचा ना कळे, कुणाचा ना कळे. मधुर स्वर हा ऐकू येई, ऐकू येई, कुणाचा ना कळे, कुणाचा ना कळे. मधुर स्वर हा ऐकू येई, कुणाचा ना कळे, कुणाचा ना कळे. अंतर्जात नाव साठले, अंतर्जात नाव साठले, मला वाटते ते आले. याकडे या नवकारी, प्रियमनी विरहले, या राज्यापर्यंत आली. साऱ्या जनतेला हे भोजन द्यावं आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करावी आणि माझ्याही मनातील इच्छा पूर्ण करावी. पण माझा बाळ अजूनपर्यंत आमच्या मागे आला. एक सारखी मी त्याची मार्ग प्रतीक्षा करते. चंद्राच्या कलेकने तो मोठा झालाय. आता बाळ तो राहिला तरी कुठं. अरे बाळा, ए बाळा, हा चंद्रशेखर प्रणाम करतो. शुभाडी मंगलाचे आशीर्वाद. वहिनी, आज आपला आशीर्वाद मिळाला. मन समाधानी झाला. समाधान झालं. पण सांगू का, काय ते? तुम्ही माझी वहिनी नसून साक्षात माझी माता हो. आणि ती कशी? कारण जन्मल्यानंतर मातृपितृ दैवत हरपलं. बरोबर. परंतु त्यानंतर मातृदेवतेची आणि पितृदेवतेची हरी माया कोणी लावली असेल त्या आईलाच लावली. तर तुम्ही आणि दादानी होय न माझ्यासाठी या विश्वात आता खरी आई वडील तुम्हीच आहात. न आई, हा चंद्रशेखर पुन्हा एकदा प्रणाम करतो. पण आई, काय ते? राष्ट्रवेशीपर्यंत जाऊन आलो. सर्वत्र ठिकाणी फेरफटका मारून झाला. पण आता मला भूक लागली आणि आई, तुझ्या हातचं जेवण मला जेवायचं आहे. अरे खरंच सांगते. सांगतोय हे खरंय. हा. अरे चंद्रशेखर, तू आता लहान नाहीये. तू आता चंद्राच्या कलेकलेनं मोठा झालाय. नक्कीच हो. मला ते मान्य आहे. मी चंद्रशेखर जरी का मोठा झालो असेल तरी आई तुझ्यासाठी लहानच आहे का? होय रे. पण आता देऊ शकत नाही. ते पहा, सारी जनता, हे सारे लोक भुकेले, त्यांना अन्नदान करावं आणि ते या आईनं करावं असं वाटतंय. आई, हो. हा चंद्रशेखर 12 वर्षानंतर तुझ्यापर्यंत आला. पण नाही रे, आता तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. तुला माहित आहे हो. हा चंद्रशेखर किती हट्टी आहे. हट्ट. तुला आठवतायत का ते दिवस? आठव, ते लहानपणीचे माझे दिवस अजूनही मला आठवत आहे. आई, तुम्ही एक सारखी माझ्या मागोमाग लागून मला अन्नाचा घास भरवायची. मला भूक नसताना सुद्धा माझ्या माशा मागे लागायची आणि मला अन्न भरवायची. पण आता देऊ शकत नाही, मुळीच नाही. काय म्हणते? हो, मी देणारच नाही. या चंद्रशेखरचा हट्ट तू पुरविणार नाही आई. मग यावेळी ठीक आहे. आज निराश वदनेनं तुझ्या महालातून मी निघतोय. होय, हा चंद्रशेखर निराश वदनेनं का म्हणते? काय मनाला घोर लावून गेलास? खरं या आईने जर तुला हे अन्न
वरदान नाही दिलं तर हे महाभाग माझ्या हातून पाप घडणार आहे. बाळ आई काय झालं? मला कशासाठी थांबवतेस? मला भूक असून सुद्धा तू आज माझी भूक क्षमण करू शकत नाही. मग मी इथं थांबून तरी काय करू? बाळ तुझी इच्छा आहे ना, मग तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आई तत्पर होईल. काय म्हणते? हो. माझी इच्छा वेळ पूर्ण होईल माझं मनाचं समाधान झालं. म्हणजे मला तू अन्नाचा घास भरवणार आहे, हो रे चंद्रशेखर. माझ्या भुकेचं श्रमण होणार आहे. हो. मग ठीक आहे आई. मग बघ कसा कळेना काय म्हणतेस? सांगू कुणाला. आनंद किती झाला आई तुला आनंद झालाय? आई हरवलं मला. राजश्री आज माझे खरंच का? आई तुझा भ्रमणा या राजश्री जन्माच्या आज माझे राजश्री आज माझे राजश्री आज माझे स्वप्न म्हणून साकार झाले स्वप्नाच्या आठवणीया विसरू कशी या प्रेमाला. काय पाहतोय मी हे? काय झालं? दिवसा ढवळ्या आपल्या सुमाला हे तुमच्या प्रेमाचे चाळे. ना असे आपण तर बोलू नका. आपण बंधू आहे आणि ती त्याला प्रेमासमान बाळाप्रमाणे मानिलं, वाढवलं, लहानाचं मोठं केलं. होय, सत्यता आहे तुझ्या म्हणण्यात. पण बाळाप्रमाणे जरी वागवलं असलं तरी आज तो बाळ नाही. आणि काय हे तुमचे प्रेमाचे जाळे? अहो सारं हे पाहिलंय. प्रत्येकाच्या मुखातून एकच विचारिणी. तुमच्या काहीतरी पाहण्यात येऊ, काहीतरी अपत्र घडते. होय. तुमच्या पाहण्यात काहीतरी वेगळं आहे. ज्यावेळी माझ्या गुप्त येणारं सांगितलं त्यावेळी त्या क्षणाला माझा विश्वास बसला नाही. परंतु आजच्या क्षणी मी काय पाहतोय?
अरे चंद्रशेखर तुमचाच बनतोय. चांगले पांग फेडलेस माझे. थांबा दादा, मुखातील शब्द मुखात ठेवा म्हणतोय. काय हा चंद्रशेखर आपल्याला विनवणी करतो. अरे चोर तो चोर आणि वर्षी चोर. मुलाप्रमाणे ज्याला आम्ही लहानच मोठं केलं तोच आज आमचा चंद्रशेखर आम्हाला मुळात सकून सकट खायला उठलाय. थांबा म्हणतोय. अहो काय बोलण्यासाठी आपण तत्पर होताय? या चंद्रशेखरवर आपला विश्वास नाही का? अहो देवी समान असणारी वहिनी ही माझी वहिनी नसून आई हो. आणि आमच्या बाबतीत असा विचार आपण करता. म्हणजे तिला माता म्हणतोय तिच्याशीचा विचार. पण खरंच हे आपल्या मुखातील शब्द आहेत. होय माझ्या मुखातील शब्द आहेत ते. मग हे जर का आपल्या मुखातील शब्द असतील तर दादा ऐका म्हणतोय. काय ते? लहान तोंडी मोठा घास हा चंद्रशेखर घेतोय. आपण जे बोलता आहात हे चुकीचं होय. कारण चंद्रशेखर ना आजपर्यंत असं अवमानानं कधी तुम्हाला बोलला नाही आणि यापुढेही बोलणार नाही. कारण आपण माझे नुसते बंधू खरं आहे. कारण आपण माझे पिता आहात. ही माझी वहिनी माझी आई आहे. आणि असं असताना आपल्या मनी हा गैरसमज शोभत नाही म्हणतोय. म्हणजे स्वतःच्या विचाराचा दमन करण्यासाठी यावेळी माझ्याशी कित्या समान वागलास आणि माझ्याच पाठीत कंजीर खुपसण्यासाठी सिद्ध झालास. नाही, हा पुन्हा पुन्हा गैरसमज करून घ्यावा होऊ नका. गैरसमज का हा चंद्रशेखर तुम्हाला वारंवार सांगतोय. हा गैरसमज करून घेऊ नका. चंद्रशेखर दुसऱ्यानं सांगितलं आणि ते मी ऐकलं असतं तर त्याला गैरसमज म्हटलं असतं. पण माझ्या नेत्रानं मी पाहिलंय तुमचे हे चाललेले प्रेमाचे चाळे नाही मी माझा दादा थांबा म्हणतोय. हे प्रेमाचे चाळे नव्हे. मला सांगा, काय ते? 12 वर्षानंतर मी इथं आलोय. होय. मला ही वहिनी माझी आई समान असणारी पूर्वीचे दिवस आठवले. अहो माझ्या मागोमाग फिरायची अन्नाचं ताट घेऊन. भूक नसताना सुद्धा आईच्या मायेप्रमाणे भरवणारी ही माझी बाई. ही माझी आई एक सारखी माझ्या भुकेचं क्षमण करायची. मग ते दिवस मला आठवले. म्हणूनच मी क्षणार्धात ज्यावेळी मला भूक लागली त्याच वेळी माझ्या आई जवळ मी आलो. आणि जर का मायेची 2 घास माझी आई मला भरवत असेल तर त्या प्रेमाचे चाळे अरे हे चंद्रशेखर प्रेम नसून ही आईची माया होय. म्हणजे आई तिला म्हणतोय आणि आई जिला तू आई म्हणतोय आज एवढा मोठा झालाय आणि तिच्या मुक्त कमलाचं चुंबन घेण्यासाठी तत्पर होतोय. तुला लाज कशी थांबायचंय. यात लाज कसली? मला सांगा, एक आई आपल्या मुलाच्या चुंबन घेत नाही का? घेते? मग मी हिचा जर मुलगा असेल तर हिनं माझं चुंबन घेतलं काय चुकलं म्हणतोय? होय, तू आम्हाला मुलासमान होतास पण मुलगा नाहीस एवढा जरी तुझ्या ध्यानात राहिलं असतं अरे पुरेसा होता. आणि या एकांत स्थळी काय मला सांग काय गरज होती या एकांत स्थळी येऊन माता आणि मुलाचं प्रेम प्रदर्शित करण्याची? मी मगा म्हणालो, मला ज्यावेळी भूक लागली त्याच वेळी मी कोणताही विचार केला नाही. तत्पर देणा माझ्या आई जवळ मी आलो. माझं काय चुकलं? होय दादा काय चुकलंय? चंद्रशेखर तू कितीही समजावण्याचा प्रयत्न केलास पण जे माझ्या नेत्राने मी पाहिलंय त्याच्यावरच पूर्ण विश्वास मी ठेवतो. आज दादा राजकर्ता या अधिकारानं तुला शासन करण्यासाठी तत्पर होतोय. थांबा म्हणतोय. शासन हे शब्द तुमच्या मुखात आणि ते सुद्धा या चंद्रशेखराविषयी नाही हो दादा. आज कुठतरी आपण मर्यादा ओलांडत आहात. दादा आपण एका मुलासाठी सुद्धा काही मर्यादा आहे. होय, त्या मर्यादेचं पालन या चंद्रशेखरनं केलं. पण आज कुठतरी तुम्ही चुकत आहात. तुम्ही कुठतरी मर्यादेचं उल्लंघन करत आहात. चंद्रशेखरने तुमच्या पुढे जास्त बोलू नये मान्य आहे मला. परंतु शासन हे तुमच्या मुखातील शब्द नाही या मनाला धारा देत नाही म्हणतोय.
चंद्रशेखर, वयाची बंधनं माझ्या समोर मांडून स्वतःच्या चुकांवर झाकण घालण्याचा प्रयत्न करू नकोस. काय म्हणाला? होय, मी माझ्या चुकांवर नाही हो. जिथं हा चंद्रशेखर चुकलाच नाही, मग चुकीवर कण कोणतं घालू म्हणतोय? बाल वयात जर ह्या गोष्टी घडल्या असत्या तर तू बाल आहे असं समजून तुला क्षमा केली असती. पण आज तू युवा आहे आणि प्रत्येक युवकानं आपली पायरी ओळखायला हवी. ही जरी तुझी माते पहिली माते समान असती तर आजच्या क्षणी तिचा चुंबन येणं तुझ्यासाठी अहो, हा? वयाचं बंधन म्हणाला. होय, अहो, मी कितीही वाढलो असेल, किती वर्ष या चंद्रशेखरला झाली असतील, तरी सुद्धा ही वहिनी माझ्यासाठी शेवटपर्यंत आईच राहणार आणि तुम्ही सुद्धा माझ्यासाठी वडीलच राहणार. म्हणजे हे स्वतःची नातं चूक कधीही बदलणार मान्य नाही. करण्यासाठी जर का तू तत्पर नसशील, तुझा शेवट करू काय? हे पाप जगसंख्यापासून नष्ट करण्यासाठी मी सिद्ध होतोय. मला जगसौख्यासाठी नष्ट करण्यासाठी आपण हाती तारणे घेतली होय. या चंद्रशेखराच्या विरोधात नाही हो. हे माझ्या मनाला जरी का पटत नसेल तरी सार्थ हे प्रारब्ध म्हणून मी पाहतोय. पण हे चुकीचं असलं तरी मला सुद्धा हाती शस्त्र घ्यावं लागेल. मग विलंब करू नको. हे अतिशस्त्र यावेळी तुला शेवट करून हे पाप जगसंख्यापासून मी नष्ट करेन. मग ठीक आहे दादा, आपण जर का हाती शस्त्र घेतलं असेल त्या चंद्रशेखरला मारण्यासाठी, मग पहा मी सुद्धा हाती शस्त्र घेतोय. तुझ सखा भाऊ, तुझ सखा वैरी, सखा भाऊ, तुझ सखा वैरी, तुझ्या बाजूनी सांगत झाला, तुझ्या बाजूनी सांगत झाला, चित्त माझे देवा संसारिया. चंद्रशेखर, यावेळी तुझ्या हाती असणारी तारणी भूमीवर पतन पडले. पण मला ही बंधू हत्येचं पातक स्वतःच्या शिरावर घ्यायचं नाही. म्हणूनच कोण आहे रे तिकडे? याला उंच अशा कडावर याचा कडेगाव काय हे घडवलं? काय तुमच्या मुखातील हे उद्गार निर्माण झाले? चंद्रशेखर जेवढा दोषी होता तेवढी तूही दोषी आहेस. आज यावेळी तुलाही शिक्षा होणं नको, मी पाया पडते, मी पाया पडते तुमच्या. तुझ्या घंटी हे मंगळसूत्र माझ्या नावाचा परिधान केलाय. उत्तर म्हणतोय ते मंगळसूत्र यावेळी ज्या हाताने तुझ्या घंटी असल्या त्याच हातानं काय हे भगवंत माझं नशीब घडायला लागलं. आता तुलाही काही ना काहीतरी शासन व्हायला हवंय. काय रे देवा, सुटला वादळ वारा, तुला एकच शासन हद्दपार. होय, हद्दपार.
हद्दपारीचं शासन नको गुलामी करतोय नको हा? नको काय